नाव कुमारी ईश्वरी महेश मांगले. मी इयत्ता 3री ब मध्ये शिकते. तर माझ्या गोष्टीचे नाव आहे द्रोणाचार्यांचा शिष्य एकलव्य. महाभारतातील ही कथा आहे. एकदा काय झालं, पांडवांचे आणि कौरवांचे गुरु द्रोणाचार्य हे पांडवांनी कौरवांना घेऊन एका अरण्यातून जात होते. जाता जाता कुठून तरी एक कुत्रा त्यांच्या समोर आला होता व तो त्या सगळ्या मंडळींकडे पाहून जोरजोरात भुंकायला लागला. कुत्राच तो, म्हणून त्याच्याकडे कोणी लक्षच दिले नाही. पण थोड्या वेळाने मात्र त्याचा भुंकण्याचा खूप त्रास व्हायला लागला. एवढ्यात कुठून तरी सरसर बाण आले आणि त्या बाणांनी त्या कुत्र्याचं तोंड जखडलं गेलं. त्या कुत्र्याचं तोंड बंद झालं. कुठून आले हे बाण, कोणी सोडले? सगळेच जण याचे आश्चर्य करायला लागले. गुरु द्रोणाचार्य मात्र त्या कुत्र्याजवळ गेले. त्याला इजा झाली असेल म्हणून त्यांनी हळूहळू बाण काढायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्या बाणांनी त्या कुत्र्याचं तोंड बंद झालं आहे, तरी ते अशा कौशल्याने मारले होते की त्या बाणांनी त्या कुत्र्याला जरा सुद्धा इजा झाली नव्हती. हे पाहिल्यानंतर गुरु द्रोणाचार्यांना खूपच आश्चर्य वाटले. गुरु द्रोणाचार्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली की हे बाण कोणी मारले. शोध घेता घेता त्यांना तिकडून एक युवक येताना दिसला. तो त्यांच्या जवळ आल्यानंतर गुरु द्रोणाचार्यांना साष्टांग नमस्कार घातला. गुरु द्रोणाचार्य त्याच्याकडे पाहतच होते. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, कोण तू, कोठून आलास, तूच हे बाण चालवलेस का? त्या युवकाने नम्रपणे होकार दिला व तो म्हणाला, गुरुजी, माझे नाव एकलव्य. या जंगलातच आमचे भिल्लांचे राज्य आहे. त्या राज्यात मी राहतो. माझे वडील भिल्लांच्या राज्याचे राजे आहेत आणि मी त्यांचा मुलगा. लहानपणी माझे वडील मला तुमच्याकडे घेऊन आले होते, कारण मी त्यांच्या मागे हट्ट धरला होता की मला धनुष्यबाण शिकायचे आहे, मला धनुर्विद्या शिकायची आहे. म्हणून मला माझे वडील तुमच्याकडे घेऊन आले होते. पण तुमच्याकडे मात्र वेळ नव्हता, त्यामुळे तुम्ही मला शिकवण्यासाठी नकार दिला. त्यावेळी मी खूप नाराज झालो होतो आणि मी तेव्हा ठरवले की शिकणार तर तुमच्याकडेच. म्हणून मी जंगलात परत आल्यानंतर तुमची एक मातीची मूर्ती तयार केली व ते एका झाडाखाली ठेवली आणि त्या मूर्तीसंगे मी धनुर्विद्या शिकायला सुरुवात केली. आणि माझं जर काही चुकलं तर मी त्या मूर्तीलाच सांगत होतो. आणि एक गंमतच होती, मला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर मला त्या मूर्तीकडूनच मिळत होते. मी सराव तसाच चालू ठेवला. एक वेळ अशी आली की मला तुमच्या आशीर्वादाने उत्तम धनुर्विद्या जमू लागली. हे ऐकल्यानंतर गुरु द्रोणाचार्यांना खूपच आश्चर्य वाटले. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, तू म्हणतोस तू चालवलेल्या बाणांनी त्या कुत्र्याचे तोंड बंद झाले, पण आम्ही कुठे तुला धनुष्यबाण चालवताना पाहिले. तू असं कर, तू काही तर करामत कर की जेणेकरून माझा विश्वास बसेल, तू खरंच धनुर्धारी आहेस. हे गुरुजींचे म्हणणे एकलव्याने ऐकले व त्याने ताबडतोब धनुष्य काढला व त्याला बाण जोडला. तो बाण अशा रीतीने सोडला की फुलझाडांवरची फुले त्या बाणात ओवत तो बाण गुरु द्रोणाचार्यांच्या मूर्तीच्या पायाशी जाऊन पडला. हे पाहिल्यानंतर गुरु द्रोणाचार्यांना खूपच धन्य वाटले. गुरु द्रोणाचार्य शिष्यांकडे पाहून म्हणाले, म्हणजेच पांडवांकडे आणि कौरवांकडे बघून म्हणाले, हा खरा शिष्य, हा खरा विद्यार्थी. नुसतीच गुरुची प्रतिमा जरी असली, त्याने आपल्या निष्ठेने, आपल्या श्रद्धेने, आपल्या सरावाने त्याने शिक्षणात किती उंच पातळी गाठली. इतकी निष्ठा, इतकी श्रद्धा आणि इतका जर सराव करा तर तुम्हीही तुमच्या विद्येत पारंगत होत जा. तात्पर्य, तेव्हा मुलांनो, याच्यातून आपल्याला काय कळाले की तुम्ही कोणतीही कला करत असो, खेळत असो, अभ्यास करत असो, त्याच्यामध्ये निष्ठेची, श्रद्धेची आणि सरावाची जर जोड दिली तर तुम्हीही एकलव्यासारखे पारंगत होत जा. मग कराल ना आता सुरुवात. एवढे बोलून मी माझी गोष्ट संपवते. धन्यवाद.